नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, यूको बँकेमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत, त्याचबरोबर तिथे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा असणार आहेत आणि या परीक्षेचा सिलेबस त्याचबरोबर परीक्षा फी किती असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, यूको बँक ही जी आहे ती एक सरकारी बँक आहे, केंद्र शासनाची बँक आहे आणि त्याच्यामध्ये बघा खूप सगळ्या अप्रेंटिसशिपसाठीच्या जागा निघलेल्या आहेत। यासाठी आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहे। त्यासाठी इथं आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन 5/11/2025 पर्यंत काय करू शकतो, आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा इथं कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत ते देखील आपल्याला इथं दिलेलं आहे। इथं बघा आपल्याला महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत, तर महाराष्ट्रासाठी बघितल्या तर इथं एकूण 33 जागा ज्या आहेत 33 जागा महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो। ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर चालणारी बँक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पाहायचं आहे बघा की इथं आपल्याला कास्ट कॅटेगरीनुसार आरक्षणाच्या काही सूचना देखील इथं देण्यात आलेल्या आहेत। इथं बघा तुम्हाला या सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो। ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी वेबसाईट आहे त्याची लिंक दिलेली आहे, तिथं देखील तुम्हाला ही PDF मिळणार आहे। त्याचबरोबर बघा इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे ते आपण पाहू शकतो। तुमचं एज जे आहे ते एज तुमचं 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे। एजचा महत्त्वाचा क्रायटेरिया लक्षात घ्या की तुमचं जे एज आहे ते 20 वर्षापासून 28 वर्षापर्यंत एज असलं पाहिजे आणि कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्या कास्ट कॅटेगरीला ज्या पद्धतीनं शासनाची सूट आहे त्या पद्धतीनं वयामध्ये देखील तुम्हाला इथं सूट देण्यात आलेले आहे। आपण ज्या कास्ट कॅटेगरीमध्ये येतो त्या कास्ट कॅटेगरीमध्ये किती सूट आहे ते देखील तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला आहे। तर इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा काय दिलेलं आहे, तुमची डिग्री असणं आवश्यक आहे। कोणत्याही फील्डमधून तुमची डिग्री असली पाहिजे। त्याचबरोबर अधिकृत युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। त्याचबरोबर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देखील असणं अतिशय गरजेचं आहे। बघा ही जी अप्रेंटिसशिप आहे अप्रेंटिसशिपसाठीचं ट्रेनिंग ड्युरेशन किती असणार आहे ते इथं दिलेलं आहे आपल्याला। 1 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग ड्युरेशन असणार आहे अप्रेंटिसशिपसाठीचं आणि तिथं तुम्हाला स्टायपंड जो असणार आहे तो 15,000 रुपये एवढा स्टायपंड भेटणार आहे। म्हणजे तुमची सॅलरी तिथं 15,000 रुपये इतकी असणार आहे। यूको बँकेकडून 10,500 दिली जाणार आहे आणि 4,500 रुपये सॅलरी जी आहे ती गव्हर्नमेंटच्या स्टायपंड शेअरमधून तुम्हाला तिथं दिली जाणार आहे। आता तुमच्याकडे टेस्ट अँड लोकल लँग्वेज असली पाहिजे मित्रांनो। आपण महाराष्ट्रामधून फॉर्म भरत आहे त्यामुळे आपल्याकडे आपली जी लोकल लँग्वेज आहे ती तुमची लोकल लँग्वेज असणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं ट्रेनिंग आवर्स वगैरे दिलेलं आहे। ट्रेनिंग आवर्समध्ये जे काय बँकेचे रेग्युलर आवर्स आहेत त्या आवर्सप्रमाणे तुमचं ट्रेनिंग असणार आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। काय होणार आहे इथं तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे सिलेक्शनसाठीची। ती ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने असणार आहे, इथं तुम्हाला बघा 100 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 100 मार्क दिलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला असणार आहे आणि क्वेश्चन बघा मीडियम तुमचं इंग्लिश आणि हिंदी मीडियममधून तुमची परीक्षा असणार आहे। आलं का लक्षात परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे। तिथं बघा परीक्षेसाठी तुम्हाला सब्जेक्ट कोणते आहेत, जनरल अवेअरनेस अँड फायनान्स अवेअरनेस असणार आहे तुम्हाला। त्याच्यानंतर इंग्लिश असणार आहे, जनरल इंग्लिश असणार आहे।
त्याच्यानंतर बघा तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे देखील इथं किती क्वेश्चन असणार आहेत, 25 क्वेश्चन असणार आहे. क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन, असे मिळून चारीचे 100 क्वेश्चन असणार आहे. 100च मार्क आहेत त्याच्यासाठी आणि तुम्हाला त्यासाठी ड्युरेशन दिलेलं आहे 60 मिनिटांचं. आलं का लक्षात? 60 मिनिटांचं तुम्हाला तिथं ड्युरेशन असणार आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्याच्यासाठी एज रिलॅक्सेशन वगैरे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं वेटिंग लिस्टच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे. एक्झामसाठीची परीक्षा फी किती असणार आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं परीक्षा फी जे असणार आहे, जे SC ST कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एक्झाम फी नील असणार आहे. PWBD जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 400 रुपये प्लस GST, 400 रुपये प्लस GST परीक्षा फी असणार आहे. जनरल OBC EWS कॅन्डिडेटसाठी 800 रुपये प्लस GST इथं तुमची परीक्षा फी असणार आहे. आणि आपल्याला ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे, 21/10/2025 पासून ते 5/11/2025 पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला इथं काही सूचना दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन करत असताना तुमचा ईमेल ID वगैरे काय करायचं आहे तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे. तर बघा अतिशय चांगली भरती जी आहे ती भरती या ठिकाणी युको बँकेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी आलेली आहे. इथं तुम्हाला 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची या अधिकृत वेबसाईट दिलेल्या आहेत. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करायचे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना आपला ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे अतिशय व्यवस्थितपणे टाकायचा आहे. आणि या भरतीमध्ये बघा जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. अतिशय चांगली भरती युको बँकेमध्ये अप्रेंटिसशिपसाठीची आलेली आहे. तर मित्रांनो या बाबतीत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.